नमस्कार. सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर आज आपण उन्हाळी वाळवणातील 2 वर्ष टिकणारे मिश्र डाळींचे सांडगे किंवा वडे करणार आहोत. तर या वड्यांना जाळी लागू नये, याचा रंग फिकट होऊ नये आणि वड्यांची चवसुद्धा बदलू नये, यासाठी भरपूर अशा टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा. आता सांडगे करण्यासाठी इथे मी 3 डाळी घेतलेल्या आहेत. तर पहिली म्हणजे आपली मटकीची डाळ आहे, ती इथे मी 1/2 किलो घेतलेली आहे आणि हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ 125-125 ग्रॅम घेतलेले आहेत. याचे सांडगे बरोबर अर्धा किलो तयार होतात. आता वडे चविष्ट बनण्यासाठी इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. 1 मोठा चमचा भरून धणे, जिरे, 5-6 लवंगा, 1 मोठी विलायची, 10 ते 12 मिरे, थोडासा ओवा आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. आता इथे मी डाळी धुणार नाही, तर मी कपड्यावर थोडंसं पाणी मारून घेतलेलं आहे. कपडा हा आपल्याला कॉटनचा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यावर सगळ्या डाळी घालून घ्यायच्या आहेत. आता ह्या ओल्या कपड्याने या डाळी पुसून घ्यायच्या आहेत. याच्याऐवजी तुम्ही दुसरीही पद्धत वापरू शकता, ती म्हणजे डाळी आपल्याला 5-6 तास भिजत घालायच्या आहेत आणि भिजल्यानंतर पूर्ण पाणी निथळून घेऊन मिक्सरला जाडसर थोडंसं वाटून घेऊ शकता आणि या वाटलेल्या मिश्रणाचे तुम्ही सांडगे घालू शकता. बऱ्याच वेळेस भिजलेल्या डाळीच्या सांडग्यांनासुद्धा जाळी लागते. चला तर मग सांडग्यासाठी मसाला तयार करून घेऊयात. आता एक पॅन घ्यायचा आहे, तो गरम करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम लहान करायची आहे. आपण खडे मसाले जे घेतलेले आहेत ते यामध्ये घालून भाजून घ्यायचे आहेत. बरं, भाजताना आपल्याला खूप जास्त भाजायचे नाही, याच्यातील ओलावा कमी झाला पाहिजे. मसाले जास्त जर भाजले तर ते कडवट लागतात, त्यामुळे अगदी थोडेसे हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. आता हे मसाले एका ताटलीमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला त्याच पॅनमध्ये डाळी भाजून घ्यायच्या आहेत. बरं, डाळी भाजतानासुद्धा आपल्याला गॅस लहानच ठेवायचा आहे आणि सतत हलवत या डाळी अशा भाजून घ्यायच्या आहेत, म्हणजे डाळ कुठेही करपणार नाही आणि कमी जास्त भाजल्या जाणार नाही. बघा, सांडग्याची डाळ भाजून घेतल्यामुळे सांडग्यांना अजिबात जाळी लागत नाही आणि सांडगे छान कुरकुरीत आणि खमंग बनतात. तर ही डाळ आपल्याला कमीत कमी 5 ते 7 मिनटं भाजून घ्यायची आहे. फार भाजल्यास डाळीचा चिकटपणा कमी होतो, त्यामुळे खूप जास्त भाजायची नाही. डाळींचा सुगंध सुटेपर्यंतच आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे. भाजल्यानंतर ताटलीत काढून ही सुद्धा आपल्याला चांगली थंड करून घ्यायची आहे. आता डाळी आणि खडे मसाले दोन्हीही आपले थंड झालेले आहेत. सुरुवातीला आपल्याला खडे मसाले हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहेत. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ घालून थोडीशी जाडसर वाटून घ्यायची आहे. नेहमी वड्याची डाळ भरडताना किंवा बारीक करताना त्याचा भरडाच काढायचा आहे. जर या डाळींचे खूप जास्त बारीक पीठ केले तर वडे आपले पिठाळ लागतात, म्हणून आपल्याला या डाळींचा भरडाच काढायचा आहे. तर इथे आपलं मिश्र डाळींच्या वड्याचं किंवा सांडग्यांचं पीठ अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालायचे आहेत. तर इथे मी 1.5 चमचा कश्मीरी लाल तिखट घालत आहे. त्यानंतर घरगुती लाल तिखट 2 चमचे घालत आहे. थोडीशी हळद घालायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्याचबरोबर इथे मी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक करून यामध्ये घातलेल्या आहेत. तुम्हाला लसण घालायचा नसेल तर तुम्ही नाही घातला तरीही चालेल. आता लसण आणि बाकीचे मसाले या पिठामध्ये व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचे आहे. आता सांडगे हे आपण डाळीचेच घालतो, तर त्यासाठी इथे मी थोडासा हिंग घालत आहे. हिंग तुम्ही नक्की घाला, कारण हा पदार्थ आपला डाळीचा आहे म्हणून. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून इथे मी या पिठामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे. हे सांडग्याचं पीठ मळताना थोडं थोडंच पाणी घालून पीठ मळा, नाहीतर पीठ पातळ होईल. पातळ पिठाचे वडे केल्यास
त्याला जाळीही लवकर लागते आणि वडे तोडतानासुद्धा त्रास होतो. तर इथे आपलं अशा पद्धतीने हे सांडग्याचं पीठ मळून तयार झालं आहे. तर आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास हे पीठ आपल्याला असंच भिजू द्यायचं आहे. आता अर्ध्या तासानंतर आपण पाहूयात पीठ कसं झालेलं आहे. पहिल्यापेक्षा हे पीठ घट्ट झालेलं आहे. अगदी हे पीठ वड्यांसाठी व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण याचे वडे किंवा सांडगे घालून घेऊया. तर सांडगे घालण्यासाठी इथे मी एक अशा पद्धतीचं ताट घेतलेलं आहे. सुरुवातीला हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं, आणि भिजवलेल्या पिठातील एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. तो थोडासा असा लांबट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे सांडगे आपल्याला घालून घ्यायचे आहेत. सांडगे आपल्याला खूप मोठे घालायचे नाही, एकसारखे सांडगे घालायचे आहेत. एकसारखे का घालायचे आहेत तर शिजताना लहान मोठे सांडगे शिजण्यासाठी कमी जास्त वेळ लागतो, म्हणून सांडगे आपल्याला एकसारखे घालायचे आहेत. जर लहान मोठे घातले तर मोठे हे कच्चे राहतात आणि लहान लवकर शिजतात. तर अशा पद्धतीने मी बाकीचे सगळे सांडगे तयार करून घेत आहे. आता हे सांडगे आपल्याला 2 दिवस अगदी कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे आहेत. 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता मस्त हे सांडगे आपले वाळवून तयार झालेले आहेत. आता आपण एका डिशमध्ये हे सांडगे टाकून घेऊयात, म्हणजे तुम्हाला कळेल की सांडगे अगदी व्यवस्थित वाळलेले आहेत. सांडगे चांगले वाळल्यामुळे हे सांडगे 2 वर्ष अगदी आरामशीर टिकतात. सांडग्यांचा रंग संपेपर्यंत चांगला राहण्यासाठी रंगाचंच तिखट घाला, म्हणजे सांडगे अगदी शेवटपर्यंत छान राहतील. अशाच पद्धतीने सांडगे तुम्ही नक्की करून पहा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.